हा आक्रोश आहे आंबेनळी घाटातील मृत पावलेल्या तरुणांच्या कुटुंबाचा। रविवारची रात्र सातारा जिल्ह्यासाठी काळ रात्रच ठरली। या भीषण अपघातात 8 तरुणांचा मृत्यू झालाय, जे सगळे साताऱ्यातील होते। यामध्ये आसगावचे 5, मर्ढेतील 2 आणि खटावमधील एका तरुणाचा समावेश आहे। यातले 5 जण एकाच गावातील रहिवासी आहेत। त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली। गावातील प्रत्येक घरात सध्या रडण्याचे आवाज ऐकू येत आहेत। महिलांचा हंबरडा, नातेवाईकांचा आक्रोश आणि सुन्न झालेली गावकऱ्यांची मनस्थिती। इथलं दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे। हा अपघात घडल्यानंतर आता कारणांचा शोध घेतला जातोय। मात्र एक गोष्ट जर वेळेत केली गेली असती तर हा भीषण अपघात टळला असता, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन स्कॉर्पिओ तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळली आणि यात 8 तरुणांचा मृत्यू झाला। गावातील गावकरी आणि कुटुंबातील सदस्यांनी आता या झालेल्या घटनेला शासनाला जबाबदार धरले। या रस्त्याला संरक्षण कठडे नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना झाल्याचं भावना व्यक्त केल्या जात आहेत। त्याच पद्धतीनं मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत शासनानं करावी, अशी अपेक्षा देखील गावकरी बोलून दाखवत आहेत। आज आमच्या गावातील 5 मुलांचा स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात आंबेनळी घाटात दुर्दैवी मृत्यू झालेले आहेत। तर सगळे आमच्या गावावरती शोककळा पसरलेली आहे आणि आज कमवती मुलं, एकुलती एक मुलं पालकांची असल्यामुळे त्यांचे जे कुटुंबाचा आता आधारस्तंभ संपलेला आहे। आता कधी कुठल्याही आईवडिलांवर असा प्रसंग येऊ नये, असं मुलांच्या जाण्यानं आकस्मिक निर्णयानं जे त्यांच्या कुटुंबावर आज मोठं संकट कोसळलेलं आहे, तर त्याच्यासाठी सरकारने काहीतरी त्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, असं आम्हाला सर्व ग्रामस्थांना आमचं म्हणणं आहे। ह्या अपघात जर संरक्षक भिंत किंवा कठाडी जर असते तर हा अपघात झालाच नसता। ह्या शासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे ह्या मुलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे। तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारनेचीच आहे आणि म्हणून सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं आता गरजेचं आहे। कारण ते आता पुरेपूर मुलं हे हातातोंडाशी आलेली शिकलेली शाळा शिकत असलेली मुलं आज त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे। तर त्यासाठी भरीव मदत सरकारने त्यांच्या कुटुंबाला द्यावी। या अपघातात मृत झालेल्यांमध्ये महेश पवार, आदित्य साळुंके, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, अंश चव्हाण, उत्कर्ष शिंगटे, प्रवीण शिंगटे आणि संदीप काटकर यांचा समावेश आहे। 24 मेच्या रात्रीच हा अपघात झाला। घटना रविवारी लक्षात आली। सोमवारी सकाळी ट्रेकर्स आणि बचाव पथकांनी या तरुणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले। यावेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला। मृत तरुणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यांचं दुःख कुठल्याही शब्दांमध्ये मांडता येण्याजोगं नाहीये। मात्र आता सरकारनं ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करणं गरजेचं आहे। साताऱ्याहून इम्तियाज मुजावर, मुंबई तकसाठी।